वेलकम टू विद्यार्जन सायन्स अकॅडमी. तर आज आपण पाहणार आहोत बेसिक इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये आपण 10वीतून 11वी मध्ये गेल्याच्या नंतर पहिल्यांदा तुम्ही सायन्स घेता. सायन्स म्हणजे तुम्हाला काय हे माहीत असलं पाहिजे. सायन्स म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सायन्स म्हणजे काय बाबा? सायन्स म्हणजे काय? सायन्स म्हणजे प्रूफ. सायन्स म्हणजे काय? प्रूफ. नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. एखाद्या गोष्टीचा पुरावा देणे त्याला काय म्हणतात? सायन्स होय. सायन्स म्हणजे काय? नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. त्यानंतर मग सायन्सच्या व्हेरियस ब्रँचेस आहेत. त्यामधली सर्वात महत्त्वाची ब्रँच म्हणजे केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच इज डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, कंपोजिशन, मॅटर आणि प्रॉपर्टीज. ज्यामध्ये अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतात? केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स, द ब्रांच ऑफ सायन्स which is deals with the study of properties, composition, matter, structure. केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच इज डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज, कंपोजिशन, मॅटर. एखाद्या ब्रांचमध्ये ज्यामध्ये स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, मॅटर याचा अभ्यास केला जातो याला काय म्हणतात? केमिस्ट्री. केमिस्ट्री फर्दरली डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. केमिस्ट्री फर्दरली डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. Physical chemistry. Second one is inorganic chemistry. And third one is organic chemistry. बघा बाळांनो, मी आतापर्यंत तुम्हाला काय काय सांगितलं आहे. सायन्स म्हणजे काय? प्रूफ. सायन्स म्हणजे नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. त्यानंतर मी तुम्हाला आपण सांगितलं की सायन्सच्या व्हेरियस ब्रँचेस आहेत. त्यामधलं एक आज आपण पाहतो बेसिक इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच इज डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, कंपोजिशन आणि मॅटर. ज्यामध्ये कंपोजिशन, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज याचा अभ्यास केला जातो याला काय म्हणतात? केमिस्ट्री. केमिस्ट्रीच्या फर्दरली डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. केमिस्ट्रीच्या तीन पार्ट आहेत. पहिली केमिस्ट्री म्हणजे फिजिकल केमिस्ट्री, सेकंड वन इज म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, थर्ड वन इज म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पहिल्यांदा फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय? फिजिकल केमिस्ट्री म्हणजे द ब्रांच ऑफ सायन्स विच इज डील्स विथ द स्टडी ऑफ लॉज अँड थेअरीज. ज्यामध्ये लॉज आणि थेअरीचा अभ्यास केला जातो याला काय म्हणतात? फिजिकल केमिस्ट्री. The branch of science which is deals with the study of laws and theories. It's called as फिजिकल केमिस्ट्री. बघा बाळांनो, फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच इज डील्स विथ द स्टडी ऑफ लॉज अँड थेअरी. ज्यामध्ये लॉज आणि थेअरीचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतात? फिजिकल केमिस्ट्री. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे द ब्रांच ऑफ सायन्स which is deals with the study of metals and non-metals.
इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच इज डील्स विथ द स्टडी ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. ज्यामध्ये मेटल्स अँड नॉन मेटल्सचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतात? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे ज्यामध्ये स्टडी ऑफ हायड्रोकार्बन इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. द ब्रांच ऑफ सायन्स which is deals with the study of hydrocarbon is called organic chemistry. बघा आपण आतापर्यंत काय काय पाहिलेलं आहे. आपण आतापर्यंत काय पाहिलेलं आहे. सायन्स म्हणजे काय? सायन्स म्हणजे नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. त्यानंतर आपण काय पाहिलेलं आहे? फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच इज द डील्स विथ द स्टडी ऑफ लॉज अँड थिअरीज. ज्यामध्ये लॉज आणि थिअरीजचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतात? फिजिकल केमिस्ट्री. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच इज डील्स विथ द स्टडी ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. ज्यामध्ये मेटल्स आणि नॉन मेटल्सचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतात? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ हायड्रोकार्बन इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यानंतर आपण बेसिक काही टर्म पाहणार आहोत ज्या की तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतात. तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल, मॅटर म्हणजे काय? मॅटर म्हणजे काय? एनिथिंग दॅट हॅव्हिंग ऑक्युपाईज मास अँड व्हॉल्यूम. एखादी जागा व्यापणं त्याला काय म्हणतात? मॅटर. एनिथिंग दॅट हॅव्हिंग occupies mass and volume is called matter. मध्ये एखादी जागा व्यापणं त्याला काय म्हणतात आपण? मॅटर. त्यानंतर मॅटर म्हणजे आता उदाहरणार्थ हा पेन मी हातात घेतलाय, त्यानं हा पेन मी जर हातावरती ठेवला त्याने एक जागा व्यापली त्याला काय म्हणतात? मॅटर म्हणजे काय? एनिथिंग दॅट हॅव्हिंग ऑक्युपाईज मास अँड व्हॉल्यूम. एखादी मास किंवा व्हॉल्यूमने जागा व्यापणं त्याला काय म्हणतात? मॅटर. मॅटरच्या नंतर त्यानंतर तुम्हाला महत्वाची कन्सेप्ट आपण सांगणार आहोत. बघा, ॲटॉमिसिटी म्हणजे काय बाळांनो? ॲटॉमिसिटी म्हणजे काय? एखादा एलिमेंट आहे त्या एलिमेंटची ॲटॉमिसिटी जर विचारलं, तर जर तुम्हाला विचारलं ॲटॉमिसिटी म्हणजे काय, जर उदाहरणार्थ तुम्हाला विचारलं सल्फ्युरिक ॲसिडची ॲटॉमिसिटी काय आहे, तर बघा मग इथं जर तुम्हाला विचारलं हा H2SO4 सल्फ्युरिक ॲसिडची ॲटॉमिसिटी काय आहे, हायड्रोजन किती आहेत बाळांनो? 2. त्यानंतर सल्फर किती आहे? 1. आणि ऑक्सिजन किती आहे? 4. जर तुम्हाला विचारलं H2SO4 ची जर ॲटॉमिसिटी विचारलं तर ॲटॉमिसिटी किती आहे? 2 आणि 1 3 आणि प्लस 4 म्हणजे किती आली? 7. बरं तुम्हाला विचारलं त्यानंतर H3PO4 ची जर विचारलं तुम्हाला ॲटॉमिसिटी किती आहे? हायड्रोजनचे एलिमेंट किती आहेत? 3. त्यानंतर फॉस्फरसचा 1 आणि त्यानंतर ऑक्सिजनचे 4. मग जर विचारलं तुम्हाला H3PO4 ची जर ॲटॉमिसिटी विचारली, ॲटॉमिसिटी H3PO4 ची किती आहे? 8. आणि त्यानंतर जर विचारलं तुम्हाला NO2 ची ॲटॉमिसिटी काय आहे? NO2 ची ॲटॉमिसिटी काय आहे? जर तुम्हाला विचारलं तर NO2 ची तुम्हाला सांगता आलं पाहिजे नायट्रोजन 1 आणि ऑक्सिजन 2. जर तुम्हाला विचारलं
नायट्रोजनची ॲटॉमिसिटी जर तुम्हाला एखाद्या एलिमेंटची विचारली, जर तुम्हाला पूर्ण एलिमेंटची विचारली तर NO2 ची ॲटॉमिसिटी किती आहे? तर 3. बाळांनो, आपण आतापर्यंत काय-काय पाहिलं आहे? आपण आतापर्यंत पाहिलं आहे सायन्स म्हणजे काय? सायन्स म्हणजे प्रूफ, नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. आपण आतापर्यंत काय-काय पाहिलं आहे? सायन्स म्हणजे काय? सायन्स म्हणजे काय? प्रूफ. सायन्स म्हणजे प्रूफ. नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ, एखाद्या गोष्टीचा पुरावा देणे ते म्हणजे काय? सायन्स होय. त्यानंतर आपण बघितलं केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of प्रॉपर्टीज, कंपोझिशन, मॅटर आणि स्ट्रक्चर. ज्यामध्ये प्रॉपर्टीज, कंपोझिशन, स्ट्रक्चर याचा अभ्यास केला जातो. याला काय म्हणतात? केमिस्ट्री. त्यानंतर केमिस्ट्रीच्या 3 पार्ट आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं केमिस्ट्रीचे 3 पार्ट कोणकोणते आहेत? पहिल्यांदा फिजिकल केमिस्ट्री, त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर आपण पहिल्यांदा पाहणार आहोत फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लॉज अँड थेरीज. ज्यामध्ये लॉज अँड थेरीजचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतात? फिजिकल केमिस्ट्री. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. ज्यामध्ये मेटल्स आणि नॉन मेटल्सचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतात? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ हायड्रोकार्बन. त्याला काय म्हणलं जातं बेटांनो? हायड्रोकार्बनचा ज्यामध्ये अभ्यास केला जातो त्याला काय म्हटलं जातं? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या नंतर आपण मॅटर म्हणजे काय हे बघितलेलं आहे. मॅटर म्हणजे काय? एनिथिंग दॅट हॅव्हिंग ऑक्युपाय सम मास अँड व्हॉल्यूम. जी एखादी जागा व्यापतं त्याला काय म्हणतात? मॅटर. आता हा पेन मी हातावरती ठेवलेला आहे. ह्याने एक जागा व्यापली. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे ॲटॉमिसिटी म्हणजे काय? ॲटॉमिसिटी म्हणजे पूर्ण जर तुम्हाला एखादं सल्फ्युरिक ॲसिड जर दिलेला असेल, तर तुम्हाला एखाद्या एलिमेंटची जर तुम्हाला ॲटॉमिसिटी विचारली, सल्फ्युरिक ॲसिडची ॲटॉमिसिटी H2SO4 ची जर ॲटॉमिसिटी विचारली तर किती आहे? 7 कॉमन आहे. त्याच्यामध्ये हायड्रोजन 2 आहेत, सल्फर 1 आहे, ऑक्सिजन 4 आहेत. म्हणून त्याची ॲटॉमिसिटी जी आहे ती 7 आहे. त्यानंतर विचारलं तुम्हाला H3PO4 जर विचारलं, त्याची ॲटॉमिसिटी किती आहे? हायड्रोजन 3 आहेत, फॉस्फरस 1 आहे, ऑक्सिजन 4 आहेत. 3 आणि 1 4 प्लस 4 प्लस 4 इज इक्वल टू 8. जर तुम्हाला विचारलं NO2 ची ॲटॉमिसिटी किती आहे? तर 3. नायट्रोजनचा 1 आहे, ऑक्सिजनचे 2 आहेत, म्हणून याची ॲटॉमिसिटी किती आहे? 3. यानंतर तुम्हाला मी काही एक्झाम्पल देतो. एक्झाम्पलचे मला ॲटॉमिसिटी मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. पहिलं एक्झाम्पल SO2. दुसरं एक्झाम्पल KCl. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल H2Cl2O4. त्यानंतर तुम्हाला चौथं एक्झाम्पल जर विचारलं, सांगा म्हणलं तर MgCl2. चला, तर याची मी तुम्हाला ॲटॉमिसिटी कशी कॅल्क्युलेट करायची या आधी पण तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं आहे. पण आता हे बघा, तुम्हाला ॲटॉमिसिटी जर विचारली, तुम्हाला सल्फरची जर फक्त ॲटॉमिसिटी विचारली, तर सल्फर किती? फक्त एकच आहे. पण त्यानंतर तुम्हाला जर ऑक्सिजनची विचारली, ऑक्सिजन किती? 2 आहेत. मग 2 ह्या पूर्ण जर तुम्हाला एलिमेंटची ॲटॉमिसिटी विचारली, तर ह्याची ॲटॉमिसिटी किती आहे? 3. त्यानंतर तुम्हाला KClची जर ॲटॉमिसिटी विचारली, KClची ॲटॉमिसिटी किती आहे बाबा? KClची ॲटॉमिसिटी जर तुम्हाला कोणी विचारली, KClची ॲटॉमिसिटी किती आहे? Kचा 1 आहे आणि Cl किती आहे? 1 आहे. 1 आहे. तर मग तुम्हाला विचारलं त्याची ॲटॉमिसिटी किती रे बाबा? KClची ॲटॉमिसिटी किती आहे? 2. बरं. त्यानंतर सर ह्याचं सांगता का? हो, सांगतो ना. हायड्रोजन किती आहेत? 2 आहेत. क्लोरीन किती आहेत? 2 आणि ऑक्सिजन किती आहेत? 4. याचे जर तुम्हाला विचारलं, याची ॲटॉमिसिटी किती आहे? H2Cl2O4 ची 2 आणि 2 4 आणि 1 4 आणि 4 8 याची ॲटॉमिसिटी आहे. त्यानंतर जर विचारलं तुम्हाला MgCl2 ची ॲटॉमिसिटी किती आहे? Mgचं किती? 1. त्यानंतर Cl2 किती आहेत? 2. याची ॲटॉमिसिटी जर विचारलं तर याची ॲटॉमिसिटी किती आहे? 3. बरं. त्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टीज, कंपोझिशन. आता मी तुम्हाला कंपोझिशन म्हणजे काय सांगतो. कंपोझिशन म्हणजे काय बघा. कंपोझिशन म्हणजे घटक. घटक म्हणजे काय? कंपोझिशन म्हणजे घटक. आपल्या सराउंडिंग मध्ये ज्यापासून या केमिस्ट्रीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कंपोझिशन म्हणजे घटक, ज्यापासून ते सराउंडिंग मध्ये बनलं आहे, जसं की कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर ज्यापासून बनलं जातं त्याला काय म्हटलं जातं? कंपोझिशन. बरोबर, कंपोझिशन. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो, कंपोझिशन झालं त्यानंतर तुम्हाला वाटत असेल प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज म्हणजे काय? गुणधर्म.
प्रॉपर्टीज म्हणजे काय? गुणधर्म. प्रॉपर्टीज मध्ये काय? एखाद्याचा मेल्टिंग पॉइंट हाय असेल तर एखाद्याचा मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट हा काय असतो? लो असतो. एखाद्याचा मेल्टिंग पॉइंट जर हा हाय असेल तर एखाद्याचा बॉइलिंग पॉइंट हा लो असतो. त्यानंतर स्ट्रक्चर म्हणजे काय? स्ट्रक्चर म्हणजे काय? एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा अभ्यास करणं त्याला काय म्हटलं जातं? स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे कसं? या बेन्झीन रिंगचा जर अभ्यास केला जातो त्याला काय म्हटलं जातं? स्ट्रक्चर. चला बाळांनो, आपण एकदा पहिल्यांदा काय काय पाहिलं आहे ते एकदा डबल तुम्हाला मी रिवाइज करतो. बघा, सायन्स म्हणजे काय? प्रूफ. नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. त्यानंतर केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच इज डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज, कंपोझिशन, मॅटर आणि स्ट्रक्चर ज्याचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हटलं जातं? केमिस्ट्री. त्यानंतर केमिस्ट्री म्हणजे काय? केमिस्ट्री फर्दरली डिवाइडेड इंटू 3 पार्ट्स. फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यानंतर फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय? फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय? फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच इज डील्स विथ द स्टडी ऑफ लॉज अँड थिअरी, ज्यामध्ये लॉज अँड थिअरीचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हटलं जातं? फिजिकल केमिस्ट्री. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच इज डील्स विथ द स्टडी ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स, ज्यामध्ये मेटल्स अँड नॉन मेटल्सचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हटलं जातं? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच इज डील्स विथ द स्टडी ऑफ हायड्रोकार्बन इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर मी त्यानंतर तुम्हाला काय सांगितलं? मॅटर म्हणजे काय सांगितलं? मॅटर म्हणजे काय? एनिथिंग दॅट हॅव्हिंग ऑक्युपाईज सम मास अँड व्हॉल्यूम, त्याला काय म्हटलं जातं? मॅटर म्हटलं जातं. बरोबर. त्यानंतर मी तुम्हाला ॲटॉमिसिटी म्हणजे काय सांगितलं? ॲटॉमिसिटी जर तुम्हाला विचारलं, उदाहरणार्थ हायड्रोजनची ॲटॉमिसिटी किती आहे? त्या हायड्रोजनमध्ये एलिमेंट किती हायड्रोजनचे एलिमेंट किती प्रेझेंट आहेत? ते ॲटम किती प्रेझेंट आहेत? त्यानुसार ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. जर विचारलं तुम्हाला H2SO4 ची ॲटॉमिसिटी किती आहे? हायड्रोजनचे 2 एलिमेंट आहेत, सल्फर 1 आहे, ऑक्सिजन 4 आहेत. जर तुम्हाला विचारलं विच ऑफ द फॉलोइंग 7 इज अन ॲटॉमिसिटी आणि तुम्हाला जर एक्झाम्पल दिले असले H3PO4, H2SO4, KCl आणि NO2, त्यामध्ये जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही तर त्याच्या काय सांगता? H2SO4 ची ॲटॉमिसिटी 7 आहे म्हणून तुम्हाला त्याला राईट करतात. त्यानंतर विचारलं H3PO4 ची ॲटॉमिसिटी किती आहे? 3 आणि 1 3 आणि 1 4 आणि 4 + 8 आणि त्यानंतर आपण काय पाहिलं आहे? त्यानंतर तुम्हाला मी काही एक्झाम्पल दिले. एक्झाम्पल दिल्याच्या नंतर आपण पाहिलेलं आहे कंपोझिशन. कंपोझिशन पुन्हा त्यानंतर पाहिलेलं आहे प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज म्हणजे कसं? एखादा बॉइलिंग पॉइंट जर एखाद्याचा मेल्टिंग पॉइंट जर वाढला तर एखाद्याचा बॉइलिंग पॉइंट कमी होतो. स्ट्रक्चर म्हणजे काय? एखादा आपण त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतात? स्ट्रक्चर.